वचनात तथ्य दिसणारी विभक्ती संबोधन आहे. शिर्के बसलायच काय? चल खाली चल. आता सकाळी सकाळी कुठे, संध्याकाळ झाली की बसूया. बसायला नाही रे, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अभिनंदन राहू दे. बरं ते आपल्या एरियातला तो सोनार तुझ्या ओळखीचा आहे ना? हो, चांगला ओळखीचा आहे, एकदम भरोशाचा माणूस आहे. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे ना, तिला मस्त सोन्याची अंगठी गिफ्ट करू. चल. सोन्याची अंगठी करायची म्हणजे तुला वहिनींना सोनं खरेदी करून द्यायचंय? तू सोनं खरेदी करतोस? लाज वाटते तुला? लाज वाटते? काय झालं काय? काय झालं म्हणजे काय? अरे आपल्या साहेबांनी आव्हान केलेलं आहे की परदेश दौरा करू नका, सोनं खरेदी करू नका, इंधनाची बचत करा. बचतीवरनं मला आठवलं की तू ऑफिसला जातोस, तुझी मस्त बाईकवर फुर फुर करत हिरो सारखा जातोस, इंधनाची बचत करत नाहीस. तू एक काम कर, उद्यापासून ट्रेनने जा, म्हणजे या देशाला सपोर्ट होईल. एक सेकंड. असंच काय? अरे काय जोक सांगितला का मी तुला? जोकच करतोयस? मला सांग, ट्रेनची गर्दी बघितलीस? गर्दी असते थोडी, पाय ठेवायला जागा असते. देशासाठी एवढं केलं पाहिजे. सामान्य माणूस जीवावरती उद्धार होऊन ट्रेनचा प्रवास करत असतो. कधीतरी गर्दीच्या वेळेस प्रवास करायला सांग, मग समजा सामान्य माणसाची व्यथा काय ते. साहेब माझे ट्रेन मध्ये चालले आहेत, मागे 20 बॉडीगार्ड चालले आहेत, घुसण्याचा प्रयत्न करतात. कसं कसं शक्य होईल ते? शक्यच नाहीये. ट्रॅफिक मध्ये ताटकळत बस मध्ये 2-2 तासाचा प्रवास करायला सांग, मग कळेल सामान्य माणसाचं टेन्शन काय ते. टेन्शन आठवलं कशाला माझं टेन्शन वाटवतोय? चल ना सोनं खरेदी करू. चल. अरे काय तू फक्त स्वतःचा आणि बायकोचा विचार करतो, जरा देशाचा विचार कर. अरे तिकडे अख्खा ती देशामध्ये ना युद्ध पेटलंय. आणि काय होतं, आपण काय करतो माहिती, पेट्रोलियमचे पदार्थ, सोनं, हे सगळं बाहेरून खरेदी करतो. त्यामुळे आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. तू सोनं खरेदी करू नकोस. तुझ्या साहेबाला बोलायला काय जाते? अरे त्यांना कुठं परपंच आहे? त्यांच्या मागं बायकोची किटकिट आहे. हे आहे ना, मी तुझ्या तोंडून तर ऐकलंच आहे, पण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले, त्यांच्यावर बरेच जोक्स पण आहेत. अरे पण एखाद्या माणसाने स्वतःचं घरदार देशासाठी सोडलं, स्वतःला देशासाठी अर्पण केलं, ह्या त्याची चूक आहे का? म्हणजे सोनं खरेदी करूया. बरं ठीक आहे, तू म्हणतोयस ना, मी 1 वर्ष सोनं खरेदी करणार नाही. अब्बास, हा खरा देशभक्त. हो ना? मग पुढच्या वर्षी सोनं खरेदी करायला गेल्यावर ह्याच भावामध्ये मला सोनं मिळणार ना? नाही, या भावात नाही मिळणार. कारण कसं बघ, मी आहे ना, म्हणजे पहिल्यांदाच एकदा सोनं खरेदी करायला गेलो होतो, 11,000 होतं, मग 14,000 तोळा, मग फक्त 1.5 लाखापर्यंत गेला रे. हो ना? तसं नाही मिळणार. मग त्यात फक्त सामान्य माणसानेच करायचा. असं का म्हणतोय? आपल्या देशामध्ये कित्येक राजकीय नेते आहेत की नाही, त्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे. आहे, इलेक्शनला मी मध्ये बघितलं होतं, कोणाकडे 10 करोड आहेत, कोणाची संपत्ती 20 करोड आहे, कोणाकडे तर 50 करोड रुपये सुद्धा आहेत. हे लोक देश सेवा करतात की स्वतःची सेवा करतायत? नाही, कसं आहे ते, काय काय माहितीये काय, स्वतःची सेवा करता करता देश सेवा करतात. हो ना? मग टॅक्स फक्त सामान्य माणसाने करायचा का? मग यांना सांग, मला सांग, जगायला माणसाला किती पैसे लागतात? गरजेपुरता लागतो. गरजेपुरतं लागतो ना. मग ज्यांच्याकडे 10 करोड रुपये आहेत ना, त्यांना सांग, 1 करोड स्वतःसाठी ठेवा, 9 करोड देशाच्या सेवेसाठी द्या. देशाच्या सेवेसाठी द्या. त्यांच्याकडे 50 करोड आहेत ना, त्यांना सांग, 1 करोड स्वतःसाठी ठेवा आणि बाकीचे 49 करोड देशाच्या सेवेसाठी द्या. देशाच्या सेवेसाठी द्या. द्या काय द्या, ते त्यांचा पैसा आहे ना, ते बघून घेतील. मी कसं त्यांना सांगणार? आपल्याला जे जमतं ना ते आपण केलं पाहिजे. हे बघ, तू सोनं खरेदी करू नकोस. म्हणजे त्यात फक्त सामान्य माणसानेच करायचा? काय सामान्य लावलेलं आहे? हे बघ, आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत आणि आपलं ते कर्तव्य. तू चुकीचं वागू नकोस, सोनं खरेदी करू नकोस. हे बघ, मी चुकीचं वागत नाही. मला सोनं खरेदी करायचं म्हणजे करायचंय. तू सोनं खरेदी करायचं नाही, तू चुकीचा आहेस. मी चुकीचा नाही, तू चुकीचा आहेस. तू चुकीचा आहेस. तू चुकीचा बोलतोय. तुझी विचारसरणी चुकीची आहे. तू चुकीचा आहेस. तू चुकीचा आहेस. अरे तू चुकीचा आहेस. तू चुकीचा आहेस. गप. तुम्ही सांगा, सोनं खरेदी करायचं की नाही ते? बरोबर, तुम्हीच सांगा, ह्याने सोनं खरेदी करायला हवं की नको, आहे ना? कारण सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय, ह्यानं सोनं खरेदी केलं पाहिजे की नको. मला तर वाटतं ह्यानं सोने खरेदी करायला नको, ह्याने देशाचा विचार केला पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं हे सांगा. कारण शेवटी काय, कॉमन मॅन म्हणे